श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे रविवार, दिनांक आहे 15 फेब्रुवारी आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्र. तर पहा, महाशिवरात्र ही पूर्ण भारतामध्ये खूप उत्साहात साजरी केली जाते. महाशिवरात्र म्हटलं की आपल्याला भगवान महादेवांची आठवण होते, कारण हा दिवस महादेवांना समर्पित आहे. भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाहाचा दिवस हा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भावी भक्त हे महाशिवरात्रीचं व्रत करतात आणि जी व्यक्ती मनोभावे महाशिवरात्रीचं व्रत करून काही प्रभावी उपाय सेवा करते, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणतीही गोष्ट कमी पडत नाही. म्हणजेच त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना महादेव पूर्ण करतात, कारण महादेव हे भोलेनाथ आहेत. अगदी मनापासून भोलेनाथांना जर आपण काही गोष्टी मागितल्या तर भोलेनाथ लगेच देतात. म्हणजेच भाविकांच्या मनाची सर्व इच्छा ज्या आहेत तर ते महादेव पूर्ण करतात. आणि म्हणूनच आपल्या महादेवांची ही महाशिवरात्रीचा जो दिवस आहे, तर या दिवशी आपल्याला महादेवांची सेवा, पूजा, उपासना, व्रत तर करायचंच आहे, त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. जर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून अंघोळ जर तुम्ही केली तर शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल. एक दिवसात इच्छापूर्ती होईल. म्हणजेच तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्की पूर्ण होतील, इतका हा प्रभावी उपाय आहे. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील, इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कोणती वस्तू आहे तर ती आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भगवान भोलेनाथांची कृपा तुमच्या कुटुंबावरती सदैव राहील. असं म्हटलं जातं की महाशिवरात्री हा दिवस भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच शिव आणि शक्ती यांच्या मिलनाचा हा दिवस अतिशय प्रभावी आणि पवित्र दिवस मानला जातो. असं म्हटलं जातं, याच रात्री भगवान शिवाने सृष्टीची निर्मिती आणि रक्षण आणि विनाशाचे प्रतीक असणारे आनंद तांडव हे नृत्य केले होते. त्याचबरोबर समुद्र मंथनातून हलहल करून निघालेले विष पाषाण करून जगाला वाचवणारे महादेव याच दिवशी निळकंठ झालेले होते. या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती शुद्ध पाणी, दूध किंवा पंचामृताने अभिषेक करणे अत्यंत प्रभावी मानले जाते. त्रिदल, त्रिगुणाकार, त्रिनेत्र, त्रियायुधम महादेवाला बेलपत्र भगवान शिवशंकरांना अर्पण केल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. रात्रीच्या 4 प्रहरामध्ये शिवशंकरांची आराधना केल्याने मनाला शांती आणि शक्ती मिळते. यावर्षी महाशिवरात्रीचा निश्चित काळ हा मध्यरात्री 12:05 पासून ते 1 वाजेपर्यंत असणार आहे. सोमवारी सकाळी सूर्योदयानंतर उपवास सोडण्याची वेळ असणार आहे. महाशिवरात्री हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. या दिवशी आपण केलेल्या छोट्या चुका वगळून योग्य पद्धतीने साधना केली तर त्याचा अधिक लाभ आपल्याला होतो. या दिवशी काय करायचं आहे तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. सूर्योदयापूर्वी उठून पवित्र स्नान करायचे आहे. या दिवशी शक्य असल्यास अंगाला भस्म लावावे, पूर्ण दिवस उपवास करावा आणि जर उपवास करणं दिवसभर शक्य नसेल तर फलाहार करून उपवास करावा. शिवलिंगावरती पाणी किंवा कच्च्या दुधाचा अभिषेक करावा. महादेवाला बेलपत्र अर्पण करावे. ओम नमः शिवाय नामाचा जप करावा. त्याचबरोबर महादेवाला तुमच्याकडे जर रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष या दिवशी परिधान करावे. त्याचबरोबर महाशिवरात्रीला रात्री झोपण्यापेक्षा महादेवाचे ध्यान करणे, जप करणे अत्यंत प्रभावी मानले जाते. तेच आपल्याला या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर या दिवशी तुम्हाला शिवपूजेमध्ये तुळस वर्ज करायची आहे. म्हणजेच तुळस शिवलिंगावरती अर्पण करायची नाही. भगवान शिवाला कधीही तुळस अर्पण केली जात नाही. शिवलिंग हे वैराग्याचे प्रतीक आहे, त्यामुळे त्यावरती हळद किंवा कुंकू वाहू नका. त्याऐवजी
भस्म किंवा चंदन वापरावे. पौराणिक कथेनुसार महादेवाने आपल्या पूजेमध्ये केतकीच्या फुलांना वर्ज्य केलेले आहे, म्हणून ते केतकीचे फूल चुकूनही भगवान शिवशंकरावरती वाहू नका. जर उपवास असेल तर तांदूळ, गहू, डाळ यांचे सेवन टाळावे. शिवलिंगाची विधिवत पूजा अर्चा करावी आणि शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा कधीही घालू नका. शिवलिंगाला अर्धचंद्राकार प्रदक्षिणा घातली जाते. ज्या ठिकाणावरून अभिषेकाचे पाणी बाहेर येते तेथे सोमसूत्र म्हटले जाते. तिथूनच आपल्याला परत माघारी फिरायचं आहे, ते कधीही ओलांडता कामा नये. तसेच या दिवशी मद्य, मांस, कांदा, लसूण यासारखे तामसिक पदार्थ हे खाणे टाळावे. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात अवश्य जावे, परंतु तुम्हाला जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरीच महादेवाच्या शिवलिंगाची पूजा तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी भगवान शिवशंकरांच्या पूजेसोबतच नंदीची पूजा देखील करायची आहे. भगवान शिवशंकराची पूजा केल्यानंतर नंदीची पूजा करायला विसरू नका. भगवान शिवशंकरांची आरती करा, नंदीच्या कानामध्ये तुमची इच्छा व्यक्त करा. त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी जर शिवलिंग तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पार्थिव शिवलिंग बनवू शकता, मातीचं शिवलिंग बनवू शकता किंवा बर्फाचं शिवलिंग बनवून त्याची पूजा तुम्ही करू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये काही शत्रू असतील आणि ते शत्रू तुम्हाला त्रास देत असतील आणि त्या शत्रूंवर तुम्हाला विजय मिळवायचा असेल, त्या शत्रूंना तुमच्या पायाशी आणायचं असेल, तर गुडघे टेकवायचे असतील, तर तुम्हाला हा प्रभावी उपाय नक्की करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये काही संकट, अडचणी, दोष लागलेले असतील ते दूर होण्यासाठी सुद्धा हा प्रभावी उपाय ठरत असतो. त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेल्या उपायापैकी हा एक उपाय आहे. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. आता ती कोणती वस्तू आहे तर पहा, जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन या दिवशी स्नान करणं शक्य असेल तर तुम्ही अवश्य पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे. परंतु पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू मी सांगणार आहे तर त्या टाकून आंघोळ करायची आहे. त्यातली पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे गाईचं कच्चं दूध हे तुम्हाला थोडंसं त्यामध्ये टाकायचं आहे. गाईचं कच्चं दूध हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर तुम्हाला काळे तीळसुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळं आपल्यातली जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर थोडंसं गंगाजल देखील तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळं आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते. म्हणूनच ह्या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे, जेणेकरून तुमचं शरीर शुद्ध होईल आणि शरीर एकदा शुद्ध झालं की आपला आत्मा आणि मन देखील शुद्ध होते. आणि अंघोळ करत असताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. आता मंत्र कोणता आहे तर तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणू शकता. हर हर गंगे हा मंत्र म्हणू शकता किंवा स्त्रिया असतील तर स्त्रियांनी नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा एक मंत्र म्हणायचा आहे. गंगेचे, यमुनेचे व गोदावरीचे, नर्मदा, सिंधू, कावेरी जलस्मिन सिंधी कुरु हा जो मंत्र आहे ना, तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. नसेल शक्य तुम्हाला तर तुम्ही ओम नमः शिवाय हर हर गंगे हा मंत्र म्हटला तरी चालेल. हा मंत्र तुम्ही म्हणून अंघोळ जर केली तर तुमच्या जीवनातील सर्व दोष, अडचणी, संकट दूर होऊन जातील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होईल. हा मंत्र अगदी प्रभावी आहे आणि हा मंत्र शक्य नसेल तर तुम्ही ओम नमः शिवाय हर हर गंगे हा मंत्र म्हटला तरी चालेल. तुम्ही कोणताही मंत्र यापैकी म्हटला तरी चालेल. तर अशा पद्धतीने जर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून जर अंघोळ केली तर तुमच्या जीवनामध्ये कोणताही कठीण शत्रू असू द्या, तो शत्रू तुमच्यासमोर नक्कीच गुडघे टेकवेल आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होऊन जाईल. तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य नांदायला सुरुवात होईल. तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येत नसेल तर ती यायला सुरुवात होईल आणि तुमच्या सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होऊन जातील. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.